नमस्कार. भक्त सारथी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. ज्येष्ठांना नमस्कार, तसेच माझे भाऊ बहिणी आणि मैत्रिणी यांना नमस्कार. आज आपण महिम्न स्तोत्र पाहू. महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम अपि तदवसन्नास्त्वहि गिरः अथावाच सर्व स्वमति परिणामा विधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. या श्लोकाचा अर्थ: हे पाप हरण करणाऱ्या शंकरा, तुझा अपार महिमा न जाणणाऱ्या लोकांनी केलेली तुझी स्तुती जर उचित नसेल तर ब्रह्मादिक देव श्रेष्ठांनी केलेली तुझी स्तुती सुद्धा अनुचित म्हणावी लागेल. कारण त्यांना तरी तुझी पूर्ण महिमा कोठे कळाला आहे. जर कोणी स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यानुसार तुझी स्तुती केली तर त्याला दोष देणे योग्य नसेल. तर तुझ्या स्तुतीचा हा माझा प्रयत्नही दोषास्पद नाही असेच म्हणावे लागेल. अतीत पंथानं तव च महिमा वाङ्मनसयोर अतद्व्यावृत्यायं चकितमिधत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्य कतिविध गुणकस्य विषय पदे त्वरवाचिने पतितनमनकस्य वचः. हे शंकरा, तुझा महिमा वाणी आणि मन यांच्या मार्गापलीकडचा आहे. त्याचे आकलन होत नाही, म्हणून वेद ही आश्चर्यचकित होऊन न इति असे म्हणतात. अचिंत्य महिमा असलेल्या तुझी स्तुती करण्यास कोण समर्थ आहे. तुझे किती विविध गुण आहेत. तू कोणाच्या वर्णनाचा विषय होणार. परंतु याच्या अलीकडे तू जे सगुण साकार रूप धारण केले आहेस त्याकडे कोणाचे मन आसक्त होणार नाही. त्याची स्तुती करण्यास कोणाची वाणी उत्स्फूर्ततेने प्रवृत्त होणार नाही. मधुस्पेतावाच परममृतं निर्मितवतस् तव ब्रह्मा किंवां अपि सुरगुरो विस्मयपदं मम त्वेता वाणीं गुणकथन पुण्येन भवत पुनामित्यर्थेऽस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसिता. हे ब्राह्मण, तू मधासारखा माधुर्याने भरलेला अमृततुल्य अशी वेदवाणी निर्माण केलीस. तुला देवगुरु बृहस्पतीने जरी तुझे स्तवन केले तरी त्याचे आश्चर्य वाटणार नाही. अर्थात मी केलेली स्तुती तुला प्रासादिक व गोड वाटेल हे संभवच नाही. तरीही हे त्रिपुरारी, तुझ्या गुणवर्णनाच्या पुण्याईने आपली वाणी पवित्र करावी या हेतूने माझी बुद्धी तुझी स्तुती करण्यास प्रवृत्त झाली आहे. तवेश्वैर्यं यज्जगदुदयरक्षा प्रलयकृत त्रयीवस्तु व्यस्तं त्रिषु गुणभिन्नासु तनुषु अभव्यानामस्मिन् वरदरमणीयामरमणिं विहन्तं व्याक्रोशिं विदधते एके जडधियः. हे वरदायक शंकरा, तू विश्वाचे सृजन, पालन व संहार करतोस असे वेदत्रयी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद निश्चयपूर्वक सांगतात. या तुझ्या ऐश्वर्याचे सत्व, रज आणि तम या 3 गुणांमध्ये योग अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 दिव्य मूर्तींमध्ये प्रगटीकरण झाले आहे. हे ज्यांना कळत नाही ते जडबुद्धीने नास्तिक लोक तुझ्या रमणीय
महिम्याला नावे ठेवून दोष देण्यासाठी मोठ्या आवाजात तुझी निंदा करतात. किमिह किं काय सखुल किम उपाय त्रिभुवनम किमाधारो धाता श्रुतिपादानैति च अतर्केष्वैरे तव अनवरधुस्तो हतदिह कुतर्कोऽयं कौश्चिन् मुखरमोहाय जगतः. ते ओरडून असा कोलाहल करतात की जर ते परमेश्वर त्रिभुवनाची निर्मिती करीत असेल तर ती कोणत्या रूपाने, कशा प्रकारे, कशापासून, कशाच्या आधाराने व कोणत्या उपायाने करतो ते सांगा. हे भगवान, तुझे ऐश्वर्य अतर्क्य आहे. तुझ्या सत्ता सामर्थ्याविषयी त्यांचा हा अनाठायी कुतर्क जगाला संभ्रमित करतो, लोकांचा बुद्धिभेद करतो. तो कुतर्क तुझ्या पुढे फोल असला तरी त्या मूढांना बडबडायला लावतो. अजन्मानो लोकः किमवन्तोऽपि जगताम् अधिष्ठातारं किं भविदनादृत्य भवति अनीशो वा कुर्याद् भवजननेक परिकरो यतो मंदास्त्वां प्रतामरेश्वर संशयरति मे. त्यांचे कुतर्क कसे व्यर्थ आहेत पहा. सर्व अवयवांनी युक्त असे हे लोक जन्मलेच नाहीत असे आहे का? नाही ना. मग जगाची उत्पत्ती अधिष्ठाना वाचून संभव आहे का? ईश्वर नाही असे मानले तर ज्याला हे सामर्थ्यच नाही असा कोण विश्वनिर्मितीचे धाडस करील का? अशा प्रकारे तुझ्या अस्तित्वाचे व कार्याचे प्रमाण सिद्ध होऊनही जे तुझ्याविषयी संशय घेतात ते खरोखरच मूढ होत. त्रयी सांख्ये योग पशुपतिमतौ वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदपथ्यमिति च रुचिणौ वैचित्र्यादृजकुटिल नानापथजुषां नृणामेको गम्यस्त्वमसि सामरणवयुः. 3 वेद, सांख्यमत, योगमत, शैवमत, वैष्णवमत, 3 प्रस्थाने, उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्रे यांचे हे सर्वोत्तम हेच लाभप्रद असे आपल्याला आवडीने ठरवून त्याचप्रमाणे सरळ अथवा वाकड्या उपासना मार्गाचा अवलंब करणाऱ्या लोकांसाठी तूच एकमात्र प्राप्तव्य आहेस. नद्या जशा विविध मार्गांनी समुद्रालाच मिळतात तसे सर्व मतानुयायी शेवटी तुझ्याकडेच येतात. मोक्ष खट्वांगम परशुरजनम भस्म फणिन कपालंचेति तवरदतंत्रोपकरणम सुरास्तांतां वृद्धिं ददति सुभुवद्भ्रूप्रणीतां नहि स्वात्मा रामं विषयमृतृष्णा भ्रमयति. हे वरदायक शंकरा, नदी, खट्वांग, परशु, गयचर्म, चिताभस्म आणि कपाल ही तुझ्या संसाराची साधने. हेच तुझे वैभव. तुझ्या कृपादृष्टीने देवांनी आपापल्या इच्छेप्रमाणे सामर्थ्य आणि विलक्षण समृद्धी प्राप्त केली. जो इतरांना ऐश्वर्य देऊ शकतो त्या तुझ्याकडे सुखोपभोगाचे कोणतेही साधन नाही. कारण जो नित्य आत्मस्वरूपातच रममाण असतो त्याला विषय वासनारूपी मृगजळही कधीच मोह पाडू शकत नाही.
ध्रुवं कच्चित् सर्वं सकलपरस्त्वाध्रुवमिदं परो ध्रुव्या ध्रुवे जगति गदति व्यस्तविषये समस्तेऽप्येतस्मिन् पुरमथनताय विस्मितैव स्तुवञ्जिहेमि त्वां न खलु ननु दृष्टा मुखरता. हे त्रिपुरारी, कोणी हे जगत शाश्वत आहे असे म्हणतात, कोणी हे जगत अशाश्वत आहे असे म्हणतात, तर कोणी म्हणतात विश्वातील काही पदार्थ शाश्वत व काही पदार्थ अशाश्वत आहेत. हे विविध मतभेद ऐकून आश्चर्याने थक्क होऊनही मला तुझी स्तुती करण्याची लाज वाटत नाही. ही माझी वाचालता म्हणजे उद्धटपणाच आहे. तवेश्वर्यं यत्नाद् यदुपरिविरञ्चिरहरिरधः परिच्छेतु याता वणलमणस्कन्धवपुषः ततो भक्तिश्रद्धा भरगुरुगृह्यां गिरिशयत् स्वयं तत्थेताभ्यां तम किमुत्तीर्ण फलती. हे गिरीशा, तुझे अग्निस्तंभासमान असे जे लिंगाकार तेजस्वी रूप ऐश्वर्य महात्म प्रगट झाले, याचे परिणाम विस्तार सीमा ठरविण्यासाठी ऊर्ध्व दिशेला ब्रह्मदेव व अधर दिशेला विष्णू मोठ्या प्रयत्नाने त्यांना जेवढे शक्य होते तेवढे केले, पण त्यांना तुझी विस्तार अंतपार कळलाच नाही. ते नतमस्तक होऊन श्रद्धाभक्तीने तुझी स्तुतीच करीत राहिले. नंतर त्यांना तुझा साक्षात्कार झाला. हे भगवन, श्रद्धाभक्तीने केलेली तुझी सेवा कोणाला फलप्रद होणार नाही. अयत्नादापाद्य त्रिभुवनमवैरतिकरं दशाशो यद्बाहुं अमृतर्णकण्डुपरश्वान् शिरः पद्मश्रेणी रचितचरणाम्भोरुहबुले स्थिराया त्वद्भक्तेस्त्रिपुरहरविस्फुरितमिदम्. हे त्रिपुरारी, दशमुख रावणाला त्रिभुवनाचे निष्कटंक राज्य अनायासाने प्राप्त झाले. त्यामुळे त्याच्या हाताची शुद्ध करण्याची रग जिरली नाही. त्याला हे जे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले ते त्याने आपली शिरकमले तुझ्या चरणावर समर्पित करून तुझ्यावर जी दृढभक्ती दाखविली त्या भक्तीचाच प्रभाव होय. अमुष त्वत्सेवा समधिगत सारं भुजवनं बलात् कैलासेऽपि त्वदधति वसतो विक्रमयतः अलभ्या पाताले पेलसचलताङ्गुष्ठशिरसि प्रतिष्ठा त्वया श्रीध्रुवमुपचितमुह्यति खलः. हे शंकरा, तुझ्या सेवेचे रावणाने बाहुरूपी वन सामर्थ्य संपन्न झाले, पण रावणाने त्या बाहुबलाचा प्रयोग तुझ्याच निवासस्थानावर केला. तो कैलास पर्वत उपटण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा तू पायाच्या अंगठ्याच्या अग्राने तो पर्वत सहज दाबताच रावण त्या खाली दडपला जाऊन त्याला पाताळातही आधार मिळाला नाही. दुष्ट व्यक्ती सामर्थ्य प्राप्त होताच अविचारी आणि कृतज्ञ होते हे खरे आहे. हे आपण रावणापासून पाहिलं. यदुद्धि सुप्त्रान्नो वरद परमोच्चैरति सतीं अधे चक्रे बाण परिजन विधेय त्रिभुवन न तच्चित्रं तस्मिन् वरिवसितरि त्वच्चरणयोर् न कस्यापि उन्नते भवति शिरसत्वयवनतिः.
हे वरदाय शंकरा, बाणासुराने त्रैलोक्याला आपल्या अधीन करून इंद्राचे असीम ऐश्वर्यही हरण केले. तुझ्या चरणाचा सेवक असलेला बाणासुराला हे जे सामर्थ्य प्राप्त झाले त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कारण तुझ्या चरणी भावभक्तीने नतमस्तक झाले असता कोणाची उन्नती होणार नाही. आकांड ब्रह्मांड क्षेत्र देवासुर कृपा विधेय स्यासिद्य त्रिनयन विषव सौरतवत सकल माश कंठे तवन कुरुते श्रीमुह विकारोपी श्लाघ्यो भवन भयभंग व्यसनिन. हे त्रिलोचना, समुद्र मंथन प्रसंगी उत्पन्न झालेल्या विषाच्या दहाने ब्रह्मांडाचा अवेळी होऊ लागलेला नाश पाहून भयभीत झालेल्या देवदेवतांनी तुझी प्रार्थना केली. तेव्हा तू कृपावंत होऊन ते विष प्राशन केलेस. त्यामुळे तुझ्या कंठाला जो नीलवर्ण डाग पडला तो तुझ्या कंठाचे भूषण वाढवित नाही का? खरे पाहता जगाचे भय दूर करणे हा ज्याच्या स्वभावातच आहे त्या तुला दोषही भूषणास्पद आहे. असिद्धार्थानैव क्वचिदपि सदैवासुर नरे निवर्तन्ते नित्यं जगति जैनयस्य विशिका सपश्यन्निश्च त्वाम् इतरसुरसाधारणभूतं स्मर्तव्यात्मा नैव शुशुपथ्य परिभवः. हे ईश्वरा, ज्या कामदेवाने दानव आणि मनुष्यासह सर्व जगात नेहमीच विजयी राहिले, ते कार्यसिद्धीविषयी कधीही परतले नाहीत. तोच मदन तुला अन्यसाधारण देवांसारखाच मानून तुझ्यावरही बाण सोडू लागला. तेव्हा भस्मसात होऊन तो केवळ मनोमय स्मरणरूपच उरला. कारण जितेंद्रिय लोकांना विचलित करण्याचा उपद्रव्याप कधीच हितकारक होत नाही. महिपादाघातात व्रजति सहसा संशय पदो विष्णु भ्राम्य जगद जपरि रुग्ण गृहगुणं मुहुदौदौस्थम्यं यात्यनिं जटा ताडित तटा जगद्रक्षाये त्वं नटसि नुवामेव विभूता. हे भगवान, तू जगाच्या रक्षणासाठी तांडव नृत्य करतोस तेव्हा पदाघातांनी हादरणारी पृथ्वी संशयात पडते. त्या नृत्यप्रसंगी तुझ्या गरगर फिरणाऱ्या हातांमुळे ग्रह नक्षत्र तारे पीडित होतात. त्यामुळे विषुपद अंतरिक्ष ही संकटग्रस्त होते. त्यावेळी तुझ्या मोकळ्या जटांच्या ताडनाने स्वर्गलोकही वारंवार भयभीत होतो. खरोखर तुझे प्रभुत्व सत्ता काही वेगळीच आहे. जगाच्या रक्षणासाठी तू हे सर्व करतोस ही तुझी लीलाच आहे. खरोखरच तुझे हे वैभव मनोहारी आहे. वियद्व्यापी तारा गणगुणित फेनोन्द्रगमरुचिः प्रवाहो वाराय पृषत लघुदृष्ट शिरसिते जगद्वीपाकारं जलदिवलं तेन कृतमिन मित यनेनैवो नैवं धृतमयं न दिवपुः.
हे भगवान, समस्त आकाशात पडलेला आणि ताऱ्यांमुळे ज्यांचा फेसाची शोभा अधिकच वाढलेली आहे, असा तो गंगेचा प्रवाह तुझ्या मस्तकावरून एखाद्या जलबिंदूसारखा लहान दिसतो. पण त्याच प्रवाहाने हे जग समुद्रवलयांकित द्वीपार बनले आहे. यावरून तुझी दिव्य शरीराची व्यापकता किती मोठी आहे याचे अनुमान करावे. रथक्षोणीयंता शतीधृतिरगेंद्रो धनुरथो रथांगे चंद्रार्को रथचरणपाणीश्वर इति दधक्षोस्ते कोऽयं त्रिपुणतृणमाडंबरविधि विधेय क्रीडन्त्यो नकुल परंत्रा प्रभुदिह. हे भगवान, तृणासारख्या क्षुद्र त्रिपुरासुराचा नाश करण्यासाठी तू पृथ्वीचा रथ केलास. त्याला चंद्र सूर्यरूपी चाके जोडलीस. ब्रह्मदेवाला सारथी केलेस. मेरू पर्वताला धनुष्य तर विष्णूला बाण योजिलेस. हा सगळा खटाटोप कशासाठी? हे खरेच आहे की ईश्वराची बुद्धी स्वतंत्र असते. ती स्वेच्छेने कोणत्याही शक्तीशी लीला करते. हरिस्ते साहस्त्रं कमलबलिमाधाय पदयोर यदेकोने तस्मिन् निजमुदरहरनेत्र कमलं गतो भक्त्युद्रेक परिणतिमसो चक्रवपुषा त्रयाणारक्षाये त्रिपुरहर जागर्ति जगताम्. हे त्रिपुरारी, भगवान विष्णूने तुला सहस्त्र कमळे अर्पण करण्याचा संकल्प केला होता. ती वाहताना एक कमळ कमी पडले म्हणून त्याने आपले एक नेत्ररूपी कमळ तुला समर्पित केले. भक्तीची ती पराकाष्ठा पाहून तू स्वतः सुदर्शन चक्राच्या रूपाने विष्णूच्या हाती राहून त्रिभुवनाच्या रक्षणासाठी सतत जागरूक आहेस. कृतो सुप्ते जाग्रत त्वमसि फलयोगे कृतमतां क्व कर्म प्रध्वस्तं फलति पुरुषाराधनमृते अतस्तौ संप्रेक्ष क्रतुषु फलदान प्रतिभुवं कृतो श्रद्धान् बद्ध्वा दृढपरिकर कर्मसु जनः. हे भगवान, यज्ञ समाप्त झाल्यावर यज्ञकर्त्याला त्याचे फळ देण्यासाठी तू जागरूक तत्पर असतोस. अशा विनाश पावलेल्या कर्माचे उत्तम फळ फलादात्य परमेश्वराची आराधना केल्याशिवाय कसे प्राप्त होणार? म्हणून सर्व यज्ञांचे फळ देण्यास तू वचनबद्ध आहेस. अशा वेदवचनांवर श्रद्धा ठेवून लोक यज्ञकर्मे करतात. क्रिया दक्षो दक्ष क्रतुपदी रधिशस्तमृतां भूषीणां मार्त्विजं शरण सदस्यासुरगणः क्रतुभेषस्त्वत्त क्रतुफलविधान व्यसनिनो ध्रुवं कर्तृश्रद्धा विद्रुविचारा हि मखः. हे शरणदात्या शंकरा, कर्मविधीत अत्यंत कुशल असलेला प्रजापती दक्ष हा यजमान ऋषी हे ऋषिज आणि सर्व देव सभासद अशा यज्ञ दक्ष करीत होता. त्याच्या यज्ञ फलदानाचे ज्याला व्यसनच आहे अशा तुझ्याकडून विध्वंस झाला. हे खरे आहे, पण
अश्रद्धेने केलेले यज्ञ यजमानाला फलप्रद न होता त्याचा नाशालाच कारणीभूत होतात.